नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या SIR ही भानगड फार गाजते. काय आहे बरं नेमकी भानगडी? प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत की SIR म्हणजे नेमकं काय, SIR म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यामधून आपल्याला काही फायदा आहे का, तोटा आहे? अशी वेगवेगळ्या प्रकारची शंका, प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की SIR मुळे दोन गोष्टी झाल्या. एक, नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली. ती भीती खरी की खोटी ते पाहायचंय. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट झाली, शिक्षक मात्र शाळाबाह्य झाला. शिक्षकाला आता शाळेत जायचं काम उरलं नाही. बऱ्याच ठिकाणी शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या, फक्त 7 ते 12. काही ठिकाणी डायरेक्ट शिक्षकांना कार्यमुक्ती देण्यात आली. एक शिक्षक आता 5-5 वर्ग सांभाळतोय. गोरगरीब, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातले लेकरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा सत्यानाश मात्र या SIR केलेला आहे, एवढं मात्र नक्की. आता शाळेच्या सत्यानाशामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या सत्यानाशामध्ये SIR जेवढं सहभागी आहे, तेवढं इथल्या नागरिकांच्या सत्यानाशामध्ये सहभागी आहे का, किंवा तशी फक्त भीती आहे किंवा भ्रम आहे, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय. मग आता बऱ्याच लोकांना असं वाटते की मतदार यादीतून नावच गायब होणार आहे का आपलं, किंवा काय होणार आहे बाबा नेमकं SIR म्हणजे काय, ते सगळं आपल्याला पाहायचं. कारण काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की पूर्वीचे पुरावे नाहीत आमच्याकडे स्वतःचं घर नाही किंवा आमच्याकडे स्वतःची जागा नाही, मग आम्ही पुरावे कसे दाखल करणार? वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. तर SIR नेमकं काय आहे ते समजून घेऊया व्यवस्थितरित्या. पहा, SIR म्हणजे काय. तर पहिली गोष्ट, काही लोकांना काय वाटतं की SIR चा उपयोग सरकार विरोधी जे मतदार आहे त्या विरोधी मतदारासाठी, म्हणजे सरकार विरोधी जे मतदारांचे नाव आहे ते कमी करण्यासाठी वापरते आहे की काय, असा पहिला एक प्रश्न आहे किंवा पहिली एक शंका आहे, किंवा लोकांच्या मनात अशी भीती आहे. आणि याचा प्रत्यय आपल्याला बंगालमध्ये आलेला आहे. बंगालमध्ये असे आरोप झाले की मुस्लिम मतदान कमी झालं, किंवा दलित मतदान कमी झालं, किंवा तिथलं म्हणजे जवळपास म्हणजे लाखांमधलं मतदान असं जे होतं की जे बीजेपीच्या विरोधी पक्षाला जाणार होतं, असं मतदान कमी करण्यात आलं, वगळण्यात आलं, असा तिथं आरोप करण्यात आलेला आहे. ओके, या आरोपाची काही आकडेवारी समोर आलेली आहे. पण हा प्रश्न अलैदा आपल्याला नेमका SIR म्हणजे काय ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. चलो ओके, ठीक आहे. त्यानंतर SIR मुळे दलित आणि मुस्लिम यांना नाव वगळण्याची भीती. कारण काय, दलितांकडे किंवा मुस्लिमांकडे फार जुने पुरावे नाहीत, रहिवासीचे असो किंवा या नागरिकत्वाचे असो, फार जुने पुरावे नाहीत. मग त्यांच्या मनामध्ये भीती आहे की आपलं नाव निघून जाईल का, किंवा आपण मतदार यादीतून बाहेर पडू का, है ना. मतदान करण्याचा आपला अधिकार जो आहे, जे आपला हक्क आहे, अधिकार आहे, तो आपल्याकडून हिरावून घेतला जाईल की काय. त्यानंतर किचकट प्रक्रिया आहे. SIR ची प्रक्रिया कशी आहे, तर अत्यंत किचकट आहे बाबा. सगळे परेशान आहेत, शिक्षक परेशान, लोक परेशान, नागरिक परेशान, मतदार परेशान, सगळे परेशान आहेत की नेमकं हे कसं करायचं, काय नाही. आणि हे वारंवार त्या कर्मचाऱ्यावर दबाव आणला जातो की एवढे टक्के काम पूर्ण झालं पाहिजे, तेवढे टक्के काम पूर्ण झालं. इकडे मग नागरिकांना कमी वेळ मिळतो त्यांचे पुरावे द्यायला वगैरे, तर ते एक प्रश्न आहे. त्यानंतर बऱ्याच नागरिकांना आपले नाव वगळले जाईल मतदार यादीतून, ही एक भीती आहे. तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला आज पाहायचे की नेमकं SIR म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. तर पहिली गोष्ट बघा, SIR म्हणजे काय. तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर हे कार्यक्रम पहिल्यांदा होतो आहे का, तर मुळीच नाही. याच्या आधी सुद्धा झाला 2002-4. ओके, 2002-4च्या दरम्यान, तर तेव्हा सुद्धा झाला. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे पहिल्यांदा होते का, नाही, तर याच्यापूर्वी सुद्धा झाला. 20-22 वर्षापूर्वी, 24 वर्षापूर्वी, याच्यापूर्वी सुद्धा झाला. याचा अर्थ काय, तर विशेष पुनरीक्षण कार्यक्रम. हा कोणासाठी आहे, तर मतदारांसाठी आहे. जे मतदार आहेत आपल्याकडं 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि भारताचे नागरिक असलेले, ज्यांचं यादीत नाव आहे, ज्यांना मतदान करायचं आहे, त्यांच्यासाठीचा हा सगळा प्रोग्राम आहे. याला आपण म्हणूयात की मतदारसंघाची जी यादी आहे, प्रत्येक मतदारसंघाची मतदारांची यादी आहे, त्या यादीमध्ये खरे किती मतदार आहेत, खोटे किती मतदार आहेत, एक कोणाचं नाव दुबार आलेलं आहे का, किंवा मयत झालेले किती त्याच्यामध्ये पुरत शिल्लक आहेत, किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने त्याच्यामध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे का, नसलेलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मतदार यादीचं निरीक्षण करायचं. त्याच्यामधले खरे मतदार ठेवायचे आणि खोटे काढून टाकायचे, वगळून टाकायचे. असा हा एक प्रकारचा प्रोग्राम आहे. आणि हा प्रोग्राम याच्यापूर्वी सुद्धा झालेला होता. आता बघा, सिंपल गोष्ट आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की SIR म्हणजे नेमकं काय समजून घेताना लक्षात घ्या की SIR ची नेमकी पद्धती काय. तर याच्यामध्ये स्टेप 1 आहे, ती काय आहे, की तुमचं नाव मतदार यादीत आहे का. समजा तुम्ही कोणत्याही गावचे असो, कुठलेही असो, काही असो, पहिल्यांदा तुमच्याकडे जेव्हा BLO येईल किंवा SIR चा अधिकारी येईल, म्हणजे तो शिक्षक येईल, तो शिक्षकाचा आहे, दुसरं कोणी नाही, शाळा बंद करेल तो आणि तुमच्याकडे येईल, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारेल की तुमचं नाव मतदार यादीत आहे का. असेल, जर तुमचं नाव मतदार यादीमध्ये असेल, तर मग काय होतं, तर असेल, समजा तुमचं आजच्या मतदार यादीमध्ये नाव असेल, तर तो तुम्हाला दुसरा प्रश्न विचारणार की तुमचं नाव 2002 मध्ये होतं का, 2002च्या मतदार यादीमध्ये होतं का. आता तुमचं वय जर तेव्हा कमी असेल, जेव्हा तुम्ही लहान असाल, 18 वर्षापेक्षा लहान असाल, तर तुमचं 2002 मध्ये नाव असणार आहे का, असणार नाही. पण जर समजा तुमचं तेव्हा वय 18 पेक्षा जास्त असेल, तर तुमचं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असेल. मग आहे की नाही, हे दोन प्रश्न, दोन ऑप्शन असतील. मग या दोन ऑप्शन मध्ये काय होणार, जर समजा तुमचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये असेल,
तर ते तुम्हाला काय मागतील बघा, BLO स्वतः शोधणार नाहीत. तुम्हाला म्हणतील ते की तुमचा मतदारसंघ कोणता सांगा, तुमचं बूथ क्रमांक सांगा, यादी भाग क्रमांक सांगा आणि अनुक्रमांक सांगा. हे सगळं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणाला माहित असणं गरजेचं आहे? नागरिकांना. नागरिकांना हे सगळं माहित असणं गरजेचं आहे. मग ही माहिती तुम्हाला कोणाला द्यायची? BLOला द्यायची. पहा, असेल तर ठीक आहे, असेल तर ही सगळी माहिती तुम्ही BLOला द्यायची. यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, बूथ क्रमांक, मतदारसंघ सगळी ही माहिती BLOला द्यायची. जर नसेल तर मग काय करायचं? नसेल तर तुमचे आई वडील किंवा पती 2002च्या यादीत होते का याचे पुरावे. पहा, 2002ला जे SIR झालं होतं, 2002च्या निवडणुकीच्या यादीमध्ये तुमच्या आईचं, वडिलाचं किंवा जर स्त्री असेल तर पतीचं नाव होतं का? तसे पुरावे शोधणे. हे पण कोणी शोधायचे? हे पण नागरिकांनी शोधायचे बाळांनो. हे कोणी शोधायचे? नागरिकांनीच. BLO तुम्हाला याच्यात मदत करणार नाही. त्याला फक्त फॉर्म भरून घेणे आहे. फॉर्म वाटणे, फॉर्म भरून घेणे. म्हणजे हे सगळं. आता एखादा नागरिक अडाणी असेल, त्याला काहीच कळत नसेल, तर त्यानं यादी कुठून मिळवायची, त्यानं नाव कसं शोधायचं, हे प्रश्न अलिहिदा. जे सुशिक्षित आहेत, ज्यांनी मतदान केलं, ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे, ज्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, त्या कार्डनुसार अनुक्रमांक शोधणं वगैरे त्याचं ठीक आहे. पण ज्याला हे जमत नाही, जे अडाणी आहेत, शिकलेले नाहीत, त्यांचं मात्र काय करायचं? याच्यामध्ये काय नाही, ते त्यांनी स्वतः शोधून आणणे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. आता काय, जर समजा पहा, आता स्टेप 1 आणि स्टेप 2 पूर्ण झाली. समजा एकतर तुमचं यादीमध्ये नाव असेल सध्याच्या, ठीक आहे. नंतर 2002च्या यादीत नाव असेल, ठीक आहे. नसेल तर काय करायचं ते पण सांगितलंय. पण ह्या 2 स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव SIR मध्ये सामील करण्यासाठी काय करायचं? आता समजा ठीक आहे, तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे, तर काय करायचं? नसेल तर तुमच्या आईचं किंवा वडिलाचं किंवा पतीचं असेल तर काय करायचं? तर एक फॉर्म मिळणार आपल्याला. आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांचा असा आहे की त्यांच्या आई-वडिलाचं सुद्धा नाव नाही 2002च्या यादीमध्ये. मग याचं सुद्धा आता 2002च्या यादीमध्ये नाही, म्हणजे कोणाचंच नाही. किंवा काही जण असे आहेत की ज्यांना आई किंवा वडील आता हयात नाहीत. ठीक आहे, किंवा तेव्हा नव्हते, म्हणजे काही अनाथ होते किंवा त्यांच्या आई-वडिलांचं नाव अनावधानाने कुठेतरी शेतात, डोंगरात राहायचे, ते गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी भागातले किंवा इकडचे, की ज्यांना मतदानाचा हक्कच कधी बजावला नाही. मग आता त्यांना मतदान करायचं, पण त्यांच्या आई-वडिलाचंही नाव त्याच्यामध्ये नाही आणि त्यांचंही नाव त्याच्यामध्ये नाही. मग आता काय करायचं? तर त्याच्यासाठी काय करायचं ते पण सांगतो. BLO फॉर्म घेऊन येणार आणि तुम्हाला त्यात पूर्ण माहिती भरायची. माहिती कोण भरायची? नागरिकांनी भरायची पूर्ण माहिती. ठीक आहे. 2002चे पुरावे नसतील तर नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल. मग नागरिकत्वाचा पुरावा म्हणजे काय आली भानगड? तुम्ही म्हणसाल सर आधार कार्ड. आधार कार्ड हा काय नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग नागरिकत्वाचा पुरावा, सगळ्यात मोठी भानगड इथं आहे की तुम्ही या देशाचे नागरिक आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आणि तेही पुराव्यानिशी. ओके. समजा तुमच्याकडे जमिनीचे कागदपत्र नाहीत किंवा तुमच्याकडे काही असा ठोस पुरावा नाही, तुमचं नाव नाही याच्यामध्ये, तर मग मात्र वांदेच वांदे आपले, की आपण या भारतात जन्मलो, भारतातच मरणार, तरी सुद्धा आपल्याला भारतीयत्व सिद्ध करावं लागणार की मी भारतीय आहे आणि माझा जन्म भारतातला आहे. म्हणजे फार कठीण आहे. आणि हे फक्त मुस्लिमांसाठी आहे का? नाही. हे कोणत्याही व्यक्तीला, ज्याच्याकडे कोणते असे डॉक्युमेंट्स नाहीत, असे कित्येक लोक आहेत, करोडो लोक भारतामध्ये आहेत, ज्यांच्याकडे फक्त आधार कार्ड आहे. आधार कार्ड शिवाय इतर कोणतेही डॉक्युमेंट्स नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचं घर नसल्यामुळे त्यांचा लाईट बिल किंवा घराचा पुरावा कोणताही नाही. घर नसल्यामुळं घराचं ते नमुना नंबर 8 नाही. त्यांच्याकडे शेत नाही. मग शेत नसेल तर मग त्यांच्याकडे सातबारा नाही. सातबारा नसेल तर त्याची नोंद नाही, खासरापत्र नाही, काहीच नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला मतदार यादीमध्ये आपण पुरावा जर सिद्ध करू शकलो नाही तर आपलं नाव निघून जाणार. आपलं नागरिकत्वच पुन्हा संपून जाणार बाळा. इतकं खतरनाक पद्धतीचं हे आहे. त्याच्यामुळे नागरिकत्वाचे पुरावे कोणकोणते लागणार ते पण महत्त्वाचं आहे. तसे पुरावे नसतील तर तशा पद्धतीनं कसे तयार करायचे, काय करायचं, ते कसे मांडायचे, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही प्रक्रिया 2002 साली झाली होती. त्यावेळी 18 महिने चालली होती. किती महिने? 18 महिने. आता फक्त किती दिवसात पूर्ण करायची? 4 महिन्यात पूर्ण करायची आहे. म्हणजे तेव्हा 18 महिने काम चाललं, आता 4 महिन्यात काम संपून टाकायचं आहे. पहा, आता याच्यावरचे प्रश्न काय आहेत, की सत्ताधारी दुरुपयोग करू शकतात का? तर 100% त्यांनी ठरवलं करायचं तर करू शकतात. त्यांनी जर ठरवलं की दुरुपयोग करायचा तर करू शकतात. असं का म्हणलं मी? कारण पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये हे सगळं आलंय, की अशा प्रकारचे आरोप झालेत, की सत्ताधाऱ्यांनी याचा दुरुपयोग केला म्हणून. म्हणजे एखादं सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले मतदार असतील तर त्यांना वगळण्यासाठी संधी आहे. पुरावे कोणते गृहीत धरायचे, कोणते नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर ही प्रक्रिया निरंतरपणे चालणारी एक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ही असं नाही की पहिल्यांदाच आली. याच्या आधी सुद्धा झाली. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा होती. फक्त प्रश्न उरतो की त्याचा दुरुपयोग करू शकतात का? शक्यतोवर दुरुपयोग होत नाही. जर नागरिकांनी व्यवस्थितरित्या आपले कागदपत्र, डॉक्युमेंट सगळे जर व्यवस्थित जोडले तर दुरुपयोग होणार नाही. दुरुपयोग होणं शक्य नाही. पण जर ज्या नागरिकाकडे कागदपत्र नाहीत किंवा त्यांच्याकडे पुरावे नाहीत नागरिकत्वाचे, त्यांचं नाव नाही, अशी लोकं नेमकी जर समजा आपल्या बाजूची आहेत का विरोधी आहेत, त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करता येते. पण
दुरुपयोग करू शकतच नाहीत असं नाही, करू शकतात, पण शक्यता कमी आहे जर नागरिकांनी व्यवस्थितरित्या ही प्रक्रिया समजून घेतली तर. आता पहा, जुनी प्रक्रिया आणि नवी प्रक्रिया यातला फरक काय आहे? तर वेळ खूप कमी आहे आणि पुराव्यांची अडचण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तेव्हा हे सगळं काम BLO करत होते. कोण करत होतं? BLO. म्हणजे पुरावे शोधणं, यादीतला भाग क्रमांक, अनुक्रमांक शोधणं, हे सगळं कोण करत होतं? तर हे सगळं कोण करायचं? BLO. आता कोण करायचं? स्वतः नागरिकांनी करायचं. कोणी करायचंय? नागरिकांनी करायचं. आणि नागरिकांनी करायचं म्हणलं तर याच्यामध्ये शिकलेले नागरिक, सुशिक्षित नागरिक किती आहेत? मग जे सुशिक्षित नाहीत, शिकलेले नाहीत त्यांचं कसं? ही सगळी भानगड आहे. तर अशा पद्धतीने ही SIR आहे. त्याच्यामुळे SIR बद्दल भीती बाळगू नका. व्यवस्थितरित्या त्याला सामोरं जा, व्यवस्थित फॉर्म भरून द्या, व्यवस्थित पुरावे शोधा आणि तुमचं नाव मतदारसंघात किंवा मतदार यादीमध्ये व्यवस्थित सुरक्षित राहील याची खात्री करा. 2 ठिकाणी असेल तर स्वतःहून तसं सांगा, की 2 ठिकाणी आणि ते वगळून टाकायला लावा. कोणी मयत असेल तर तसं सांगा, की हे मयत आहे, याचं नाव काढून टाका. कोणी जर एखाद्याचं चुकून कट झालं असेल आणि त्याच्याकडे पुरावे असतील तर त्याला सहकार्य करा. एकमेकांना सहकार्य करा आणि SIR प्रक्रिया जेवढी चांगल्या पद्धतीनं करता येईल तेवढी चांगल्या पद्धतीनं करा. ही निरंतर चालणारी प्रक्रिया, ही काही BJPनं आणलेली नाही, ही काँग्रेसच्या काळापासून आहे आणि दर काही दिवसांनी मतदारांचं पुनर्निरीक्षण होतच असतं. पुनरीक्षण हे होतच असतं. त्याच्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करा. फक्त वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतंय, की या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांना गुंतवल्यामुळं शिक्षकांच्या शाळा पूर्णपणे बंद झाल्या. विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून सरकार वंचित ठेवत आहे. त्याच्यामुळे सरकारनं ही गोष्ट जाणून शिक्षकांना यातून ताबडतोब बाहेर करावं. शिक्षकांना त्यांचं शिकवण्याचं काम द्यावं एवढी सरकारला विनंती आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जर तुमच्या घरामध्ये 3री पासून 8वी पर्यंत कोणतंही लेकरू शिकत असेल तर आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये जाऊन तुम्ही 3री पासून 8वी पर्यंतची कोणतीही बॅच घेऊ शकता. त्याचबरोबर वैदिक मॅथची बॅच आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरीची बॅच आहे आणि 3री ते 8वी, 3रीला श्रेया मंथन BDS आहे, 4थीला स्कॉलरशिप BDS आहे, 5वीला नवोदय सैनिकी आहे, 6वीला होमी बाबा BDS आहे, 7वीला स्कॉलरशिप BDS आणि 8वीला NMMS नवोदय आणि MTSC. अशा सगळ्या बॅचेस ATM गुरु एज्युकेशन या ॲपवर आहेत. तुम्ही त्या ॲपवर जाऊ शकता, डेमो लेक्चर्स पाहू शकता आणि डेमो लेक्चर्स आवडले, आमचं शिकवणं आवडलं, टाईम टेबल, वेळापत्रक सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही निश्चितपणे ATM गुरु एज्युकेशन या ॲपमधून ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करा. एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद.